नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सर. आपलं मनापासून स्वागत आहे कार्यक्रमात. आजचा आपला विषय आहे हिवाळा, आरोग्य आणि नॅचरल पॉवर. मी सरांबद्दल थोडक्यात माहिती देते. नॅचरल पॉवर या विषयात त्यांचा सखोल अभ्यास आहे. 8 विविध विषयात ते पारंगत आहेत. सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यातही आलंय. तसंच त्यांची रेकी आणि अंकशास्त्र ही 2 पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत. तर आज आपण हिवाळा, आरोग्य आणि नॅचरल पॉवर या विषयावरती चर्चा करतोय आणि याबाबत आपल्या सोबत प्रवीण कुलकर्णी जे असणार आहेत. आणि तुम्हाला या विषयासंदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 02266843333. सर, सगळ्यात आधी तुम्हाला कालच दसरा झालाय, त्याच्या खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबियांना आमच्या साम परिवारातर्फे. माझ्यातर्फेही संपूर्ण प्रेक्षकांना, सामच्या दर्शकांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सर. सर, आपला विषय आहे हिवाळा, सण आणि आरोग्य आणि नॅचरल पॉवर्स. म्हणजे आता हिवाळा सुरू होतोय, थोडासा या सगळ्यातनं आपल्या शरीरावरती परिणाम होतात. थंडी सुरू होते, त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती अनेक परिणाम होतात. तर याच्यामध्ये नॅचरल पॉवर्समध्ये काही उपाय आहेत का? खूप काही आहेत. कारण नॅचरल पॉवर हीच हे सगळं निर्माण करते ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की नॅचरली ज्या गोष्टी निर्माण होतात, नॅचरली ज्या निसर्गातले जे बदल असतात, ते नैसर्गिक बदल किंवा निसर्गाने बनवलेल्या शरीराला ते सगळे सहन करण्याची क्षमता दिलेल्या आहेत. आता काय होतं तर ऑक्टोबर हीट आपण म्हणतो. आता ऑक्टोबर चालू आहे आणि हिवाळा म्हणायचं थोडंसं लगेच धाडस होत नाही आहे. पण मी तोच विषय अशासाठी घेतला आहे आज की 4 ते 5 दिवसात आपल्याला थंडी सुरू होईल आणि 15 ते 20 दिवसात आपल्याला चांगली थंडी जाणवायला सुरुवात होईल. तर ह्या थंडीत काय काय होऊ शकतं तर थंडीने हायपोथर्मिया होतो, इथपर्यंत आपल्याला अनेक आजार होतात. मग हातापायांना ते हे भेगा पडणं असेल किंवा गालावर त्या भेगा पडतात वगैरे ते असेल, डोळ्यांना त्रास होणं असेल, ओठ फुटणं असेल, असे अनेक छोटे मोठे आजार हे होत असतात. आणि हिवाळ्याने निर्माण झालेले आजार असं आपण त्याला म्हणतो. मोठेही आहेत बरेचसे आणि छोटेही आहेत. तर ह्या आजारांवर मात करण्यासाठी काय करायला हवं, नॅचरोपॅथीतून किंवा नॅचरल पॉवर कशा वापराव्या, ह्याच्यासाठी साध्या गोष्टी आहेत. हिवाळा करतो काय तर थंडी आपल्या शरीरातलं म्हणजेच आपल्या स्किनचं ऑइल कमी करते. आपल्या स्किनमध्ये जे तेलकटपणा असतो तो कमी होतो थंडीमुळे. त्याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला काही ऑइली पदार्थ खायला लागतात. बघा, दिवाळी आल्यावर काय होतं तर तेलकट पदार्थ खायला आपल्याला शिकवलं जातं. म्हणजेच दिवाळीत जास्त तळणाचे पदार्थ असतात आणि आपण ते खावेत असं आहे. नुसतं वरून लावणं म्हणजे उपचार नाही. तर ऑइली पदार्थ, तेही चांगल्या ऑइलचे पदार्थ, भेसळीचं ऑइल नसलं पाहिजे. योग्य असं ऑइल आपल्या शरीरात गेलं, तेल आपल्या शरीरात गेलं तर ते त्वचेत सुद्धा येतं. कारण आपल्या त्वचेत अशी रंध्रं असतात की त्यातून अनेक प्रकारच्या टॉक्सिन्स बाहेर काढण्याची एक किमया साधली जाते. त्याचबरोबर आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा हीच रंध्रं काम करतात. आपल्या रंध्रांच्या मध्ये तिथं केस असतात, केसांच्या खाली ही रंध्रं असतात. केस नसतील त्यांच्याही शरीरावर ते असतात आणि ही आपल्यात असलेली नॅचरल पॉवर आहे. नक्कीच सर, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की सर्दी होते आपल्याला किंवा भेगा पडतात शरीरावरती, आपण असं नखाने हे केल्याच्या नंतर पांढरा एक चट्टा उठतो किंवा मग चेहऱ्यावरती भेगा पडतात, त्याचा खूप इफेक्ट होतो. म्हणजे मग आपण जनरली काय मॉइश्चरायझर लावा किंवा एखादं क्रीम लावा असं करतो. पण नॅचरल पॉवर याच्यामध्ये काही या गोष्टींवरती मात करता येऊ शकते का? अगदी सहज. आपल्याकडे लोणी असतं, सगळ्यात चांगला उपचार आहे. तुपापेक्षा सुद्धा लोणी. तुपाने काय होतं तर टोटली ऑइल आपल्या शरीराला मिळतं, म्हणजे स्किनला मिळतं आणि त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होतात. म्हणजे साईड इफेक्ट काय होतात तर तरुण असाल तुम्ही तर पिंपल्स येऊ शकतात किंवा काही अशा गोष्टी तयार होतात की जे जास्त ऑइल झाल्यावर होतात. पण जर लोणी तुम्ही योग्य प्रमाणात लावलं, लोणी ताजं असायला हवं, हे महत्त्वाचं. फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा काही प्रिझर्वेटिव्स घातलेलं ह्या लोणी आपल्याला चालणार नाही. ताजं लोणी असायला हवं. 2-3 दिवसापर्यंत चालू शकतं. आणि हे लोणी जर तुम्ही शरीराला 2 दिवसातून एकदा फक्त लावलं तर तुम्हाला खूप चांगला इफेक्ट त्याचा मिळतो. अधिक माझं एक प्रॉडक्ट आहे
औरा क्लिनिंग ऑइल असं त्याचं नाव आहे. खास करून ते 12ही महिने सगळ्या त्वचांना चालावं अशा प्रकारचं ते आपण बनवलेलं आहे. म्हणजे त्वचा कोरडी असते, त्वचा ऑइली असते, त्वचा निस्तेज असते, अशा अनेक प्रकारच्या त्वचेचे प्रकार असतात. त्याच्यातल्या सगळ्या त्वचांना हे चालेल असं हे ऑइल बनवलेलं आहे. हे ऑइलसुद्धा तुम्ही वापरू शकता. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन घेतोय पुण्यावरनं रवींद्र यांचा. रवींद्र, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय मी. बोला. आपण नेहमी छान मार्गदर्शन करता धन्यवाद. आणि साम टीव्ही सुद्धा नियमितपणे छान विविध विषय घेऊन येते आमच्यासाठी. खूप ही मेजवानीच असते अक्षरशः. माझा प्रश्न असा आहे की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही लोकांचं असं असतं की काही आजारपणांमुळे काही औषधं चालू असतात आणि त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. परत तब्येती पूर्णपणे बरी होतेच असं नाही. अशा स्थितीमध्ये मग नॅचरल पॉवर काय काम करतं आणि त्यासोबतच प्रतिकारशक्ती अशा दिवसांमध्ये वाढण्याच्या दृष्टीने नॅचरल पॉवरचा लाभ घेण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काय केलं पाहिजे? धन्यवाद. नक्कीच. ह्यांच्या प्रश्नाच्या बरोबर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातली अशी जाणवली की प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काय केलं पाहिजे. मुळात ही प्रतिकारशक्ती वाढवायची नसते तर ती असते, ती ओळखायची असते. जेव्हा आपल्याला ती ओळखता येते तेव्हा आपण त्या आजारावर मात करायला सुरुवात करतो. आपल्याकडे खास करून भारताच्या उष्णकटिबंधीय देशाचा जर आपण विचार केला तर त्याच्यात तिन्ही ऋतू होतात. मग उन्हाळा, प्रचंड उन्हाळा असतो. अगदी तुम्ही पुण्यातून बोलताय तर तिथे सुद्धा आता 45-46 पर्यंत तापमान जातं. त्याच्यानंतर हिवाळासुद्धा तसा प्रचंड असतो म्हणता येईल. ह्या कटिबंधाच्या देशाच्या मार्गदर्शनातून बघायचं तर की 7-5 पर्यंत तापमान जातं. त्याच्यानंतर पावसाळा मात्र ह्या वर्षी जरा कमी झाला आहे, पण पावसाळ्यात सुद्धा आपल्याला काही आजार होत असतात. खास करून पावसाळ्यात जास्त आजार होत असतात आणि त्याची एक विशिष्ट रचना आपल्या पूर्वजांनी आपल्याला करून दिलेली आहे. आपल्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार आपण काय आहार घेतला पाहिजे हे आपल्याला पावसाळ्यापासून सुरुवात केली जाते. पावसाळ्यात सामिष आहार कमी घेतला पाहिजे, तेलकट आहार कमी घेतला पाहिजे, मुळात आहार कमी घेतला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. हे झालं आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या गोष्टी. पण आज आपण काय करू शकतो? आता हिवाळ्यासाठी आपण खास करून काय करू शकतो तर हिवाळ्यात आपलं शरीर योग्य त्या तापमानात कसं राहील हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बाहेर कितीही थंडी असली तरीही आपण पांघरुणाशिवाय झोपू शकतो. ही आपल्या शरीरात आहे. हे करण्यासाठी अगदी साध्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. काही प्रकाराचे व्यायाम आपल्याला करायला लागतील ज्यांनी शरीरातली उष्णता वाढते. त्याच्यानंतर काही प्रकारचे प्राणायाम आपल्याला करायला लागतील. प्राणायामांनी शरीरातली उष्णता बॅलन्स होते, ती वाढत नाही किंवा ती कमीही होत नाही. प्राणायाम हा एक असा व्यायाम प्रकार आहे की आपल्याला शरीरातले सगळे बॅलन्सेस मिळवायचे असतील तर रोज कमीत कमी अर्धा तास प्राणायाम करावेत. त्याच्यानंतर काय खावं? उष्णता वाढवणारे पण पोटाला त्रास न देणारे असे काही पदार्थ तुम्ही निवडू शकता. त्यात दूध आहे, त्यात केळी आहेत. केळी तुम्ही म्हणाल की उष्णता वाढवणारा पदार्थ आहे का? तर हो, नक्कीच. त्याच्यात कॅलरीज खूप असतात आणि कॅलरीज जेवढ्या जास्त आपल्या पोटात जातील तेवढी उष्णतामान आपल्या शरीराचं वाढत जातं आणि फॅट्स कमी गेले पाहिजेत हे मात्र लक्षात ठेवायला हवं. पण हिवाळ्यासाठी काही प्रमाणातल्या फॅटची तुम्हाला मुभा असते, कारण हिवाळ्यात वजन वाढण्याची प्रक्रिया कमी होते. हाही एक त्याच्यातला आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही दुसरा एक प्रश्न उपस्थित केला होता तो असा आहे की अगोदरपासून औषधं चालू असतात आणि त्यांचे साईड इफेक्ट झाले तर काय करायचं? साईड इफेक्टवर अगदी साधं सोपं औषध मी तुम्हाला सांगतो. आपल्या आजीबाईच्या बटव्यामध्ये ते आहे, हळद असते. सगळ्यांना माहिती आहे की घरात हळद असते, फक्त ही हळद मिक्स झालेली नसावी. ह्या हळदीचा 1 चमचा रोज रात्री झोपताना जर तुम्ही खाल्लात तसाच्या तसा तर तुम्हाला खूप कमी साईड इफेक्ट होणार आहेत. की बापरे, हे माहितीच नव्हतं. नुसती हळद घ्यायची. हो, चमचाभर टीस्पून, आणि ती फक्त आपण खायची. आपल्याला अनेक औषधांचे साईड इफेक्ट होत नाहीत. क्या बात आहे. हे नवीन काहीतरी कळालेलं आहे. जर खरंच औषधांचे साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणून आजीबाईच्या बटव्यातनं सरांनी आपल्याला एक नुस्खा सांगितलेला आहे की रात्री 1 चम्मचभर हळद खायची. तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेच परत येते.
महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिवाळा, आरोग्य आणि नॅचरल पॉवर हा आपला विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. सर, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही सांगत होतात की चेहऱ्यावरती कसा इफेक्ट होतो. मला आणखी एक समस्या आहे ती म्हणजे केस पण गळतात, हो की नाही? मग त्याच्यावरती काय उपाय करू शकतो आपण? केस हिवाळ्यात बऱ्याच वेळेला केस गळण्याची समस्या वाढते, कारण हिवाळ्यात आपण चौफेर आहार घेत नाही, पाणी कमी पडतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओके. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या त्वचेतला किंवा आपल्या शरीरातला पाण्याचा अंश कमी व्हायला लागतो आणि पाण्यातून मिनरल्स मिळत असतात आपल्याला, आणि ही शरीराची खूप मोठी गरज आहे. केस वाढण्यासाठी सुद्धा, केस काळे राहण्यासाठी सुद्धा आणि केस टिकण्यासाठी सुद्धा. तू केसांचाच प्रश्न विचारलास म्हणून मला एक गोष्ट खूप प्रकर्षानं आठवते, ती अशी की आपण जुन्या काळातल्या सिरियल्स बघतो काय, त्याच्यातली जी संकल्पना आहे त्या राजे रजवाडे किंवा ते सरदार किंवा ते सैनिक त्यांचे केस दाखवतात, ते कधीही पांढरे नसतात. खूप कमी लोकांचे पांढरे असतात आणि प्रचंड असे केस असतात. केशसंभार म्हणता येईल, इतके चांगले केस सगळ्यांना असतात. कारण त्या काळात एक नॅचरल गोष्टी वापरण्याची सवय होती, प्रवाह होता. आता आपण नॅचरल घटना किंवा गोष्टी वापरण्याच्या तेवढे फॉर नाही राहिलं. आपण खूप वेळेला काय करतो तर आपल्या खाण्यामध्ये जीवनसत्व ए कमी पडतं, आपल्या खाण्यामध्ये जीवनसत्व डी कमी पडतं, कारण आपण दुग्धजन्य पदार्थ खूप कमी खातो. आपल्याला दुसरी एक महत्त्वाची सवय लागलेली आहे. आहारावरच मी जास्त का बोलतोय तर स्किन आणि केस ह्यांचा संबंध सरळ सरळ आहाराशी येतो. आपल्याला सवय झालेली आहे, चालता चालता एक समोसा पाव खाल्ला, एक वडापाव खाल्ला, मग दिवसभर त्याच्यावरच राहिलं. कधी खाल्लं आणि कधी नाही हे आपल्यालाही माहिती नसतं. ही जी जीवनशैली आहे ती आधी बदलावी लागणार आहे. मालविकेचे केस इतके सुंदर का होते तर ती मड थेरपी वापरायची, ती शुद्ध खोबरेल तेल वापरायची, किंवा आपण असं म्हणूया की काही ऑइल्स असे असतात की ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्या केसांच्या टोकांना दुभंगू नये म्हणून आणि मुळांना त्याला मजबूती यावी म्हणून वापरली जातात. अशी तेलं आपल्या केशवर्धिनी तेलाच्या माध्यमातून आपण तयार केलेली आहेत, तीही तुम्ही वापरू शकता. पण ती वापरणं तुम्हाला लगेच शक्य नसेल तर अगदी साधी गोष्ट सांगतो की बोटं तेलामध्ये बुडवायची, शुद्ध खोबरेल तेल असावं किंवा तिळाचं तेल असावं थोडंसं. ती बोटं तेलात बुडवायची अशी तेलाच्या वाटीमध्ये आणि असा मसाज करायचा अगदी हलक्या हाताने. असं जर 2 दिवसातून एकदा रात्री झोपताना केलं आणि केस व्यवस्थित बांधून झोपलं तर हे केस गळणं पूर्णपणे थांबू शकतं. ही झाली एक बाजू. आता केस काळे व्हावेत म्हणून काय तर आहारात तुम्ही जेवढं जास्त जीवनसत्व ए घ्याल तेवढे केस काळे व्हायला मदत होते. पांढरे झालेले केस सुद्धा काळे होतात. हे मी पाहिलेलं आहे. एका 92 वर्षाच्या माणसाचे केस पुन्हा काळे व्हायला लागलेले आहेत. ते त्याच्या असं म्हणतात की हार्मोनल चेंजेसमुळे झालेले आहेत. पण हार्मोन्स कंट्रोल कधी होतात तर आपल्या आहारामुळेच होणार आहेत ना. ते आपण जे काही खातो त्यातूनच आपल्या शरीरातल्या अनेक जीवनसत्वांची किंवा जीवतत्वांची निर्मिती होत असते आणि जे आपण जास्त खाऊ ते आपल्याला नॅचरली मदत करणार आहे. ज्या प्रकारचं खाणं आपल्याला मिळणार आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनातल्या शरीरातल्या जीवनसत्वांची निर्मिती होत जाणार आहे. हे जे जीवनतत्व आहेत त्याला आपण हार्मोन्स म्हणतो. ही जीवनतत्व बॅलन्स करायची असतील तर सगळ्यात साधी आणि सोपी गोष्ट अशी आहे की आपण ज्या भागामध्ये राहतो, आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणात निर्माण होणाऱ्या अन्नापासून बनलेले पदार्थ जर आपण खाल्ले तर ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरतात. बरोबर आहे. सर, आपल्याला आणखी एक फोन येतोय कल्पेश यांचा जळगाववरनं. कल्पेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. माझ्या थंडीमध्ये माझ्या चेहऱ्यावर खड्डे पडतात सर, आणि ते नॅचरलमुळे काय उपाय करू शकतो सर? नक्कीच. मला आता असं सांगा की तुमची त्वचा जी आहे ती कोरडी आहे की ऑइली आहे? ऑइली सर, आणि माझ्या चेहऱ्यावर ब्लॅकिश कलर पण येत जातो थंडीमध्ये. वांग सारखं दिसतंय का? हा. फक्त हिवाळ्यात होतं आणि पुन्हा जातं असं आहे का? हो सर, हिवाळ्यात होतं फक्त. बरं. अगदी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे तुमच्या शेतामध्ये जी माती असते, शेत खोदायचं 4 फुटापर्यंत खाली, त्याच्यातून माती काढायची, साधारणतः 1-1.5-2 किलो माती काढायची, तिला बारीक इतकी वस्त्रगाळ बारीक करायची आणि त्याच्यात चंदन पावडर थोडीशी मिसळायची.
कडुलिंबाचा जो पाला असतो तो दळून घ्यायचा, त्याची पावडर करायची आणि ती थोडीशी मिसळायची. ह्या तिन्हीचं मिश्रण जर तुम्ही रोज रात्री झोपताना 15 मिनिटं झोपण्याच्या आधी लावलं आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवून टाकला तर तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला हे कमी होताना दिसेल. पूर्ण हिवाळाभर मात्र तुम्हाला हे 3 सीझन करावं लागेल. तिसऱ्या सीझन नंतर तुम्हाला हे रिपीट करण्याची गरज पडणार नाही. तो आजारही परत तुम्हाला कधी होणार नाही. इतक्या साध्या उपायांनी आपल्याला बरं होता येतं. आणि हा जो मी आता ह्यांना उपाय सांगितला तो माझ्या सौंदर्यामृत्तिका नावाच्या प्रॉडक्टमध्ये सुद्धा ऑलरेडी आहे. हे जर आपण वापरलं तर आपल्याला त्याचाही फायदा होऊ शकतो. पण हिवाळ्याच्या अनुषंगाने अशा अनेक गोष्टी घडत असतात. हिवाळ्याच्या अनुषंगाने काही लोकांना जेवण जास्त जातं, काही लोकांना जेवण कमी जातं, काही लोकांना खूप झोप येते, काही लोकांना झोप येत नाही, काही लोकांना थंडी भरते आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला मी पाहिलेला आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की नॅचरली माणसाला, खास करून माणसाला असा शब्द वापरण्याचं कारण असं आहे की नेचर हे सगळीकडं आहे. म्हणजे जंगलात राहणारे प्राणी ह्याच थंडीत राहतात, जंगलात राहणारे प्राणी ह्याच थंडीतलं पाणी पितात, ते ह्याच वातावरणात राहतात. मग आपल्यालाच त्याचा त्रास का होतो? म्हणून माणसाला हा शब्द. जर माणसाला ह्या सगळ्या गोष्टींवर मात करायची असेल, आपल्यामध्ये असलेल्या सगळ्या नॅचरल पॉवर्स वापरायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी शक्ती आहे ती आहे विश्वास. स्वतःवर असलेला विश्वास, त्याला आपण आत्मविश्वास असं म्हणतो. आणि विचारांमध्ये जर आत्मविश्वास असेल तर त्या विचारांची एक दिशा मिळते आणि जसे विचार असतात तशा माणसाच्या शरीराकडून कृती केल्या जातात. एक मला घटना आठवते. ब्रेन ट्रेनिंग नावाचा एक प्रोग्राम होता. मी स्वतः काही दिवस हा अरेंज केलेला प्रोग्राम होता आणि त्याच्यात मी एका विद्यार्थ्याला निवडलं जो जास्त भित्रा होता, ज्याला कशाचीही भीती वाटायची, पाण्याची प्रचंड भीती वाटायची. मग मी त्याला घेतलं, एका स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि त्याला 10 फूट खाली घेऊन गेलो. म्हटलं आपल्याला इथे बसायचं आहे. वरच त्याला सांगितलं की आपल्याला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ मांडी घालून स्विमिंग पूलमध्ये बसायचं आहे, आत जाऊन पाण्यात जाऊन. तो जास्तीत जास्त 5 ते 6 सेकंदात लगेच वर आला. माझा जेवढा वेळ होता एक